बहीण भावाची सुंदर गोष्ट. दोन प्रेमळ अशी बहीण भावंडे होती. बहीण भावाचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्या दोघांमध्ये भाऊ मोठा आणि बहीण लहान होती. तर पुढे जाऊन भावाने लग्न केले होते. तर लग्न झाल्यावर घरात भावजाईला नणंदही नको होती. ती तिचा खूप रागराग करायची. घरात असल्यावर तिला खूप त्रास द्यायची. बिचारी बहीण खूप गरीब झाली होती. एकदा भावजाई ही माहेरी जायला निघाली होती. एक साडी कुंपणावर वाळत घातलेली होती. साडी ही ओली असल्यामुळे तिला ती काढून नेता आली नाही. तेव्हा ती तिच्या नणंदेला म्हणाली की मी माहेरी गेल्यावर माझी साडी तू नेसता कामा नये आणि तू जर माझी साडी घातली तर मी तुला ठार मारेन. पण ती साडी खूप सुरेख व सुंदर अशी होती. शिवाय त्या मुलीचे भावाचे लग्न झाल्यापासून इतकी आभाळ झाली होती की तिला ती साडी घातल्याशिवाय राहावेनाच. ती साडी नेसली तर भावजाई ही ठरल्या वेळेपेक्षा अगोदरच माहेरी परत आली. नणंदेला मी सांगितलं होतं की माझी साडी घालू नकोस, तरी देखील तिने माझी साडी घातली. हे पाहून भावजाईला खूप संताप झाला. तिने नणंदेला शिव्या दिल्या आणि नवऱ्यापाशी कागाळी करून तिने त्याला आपल्या बहिणीला मारून टाकायला सांगितले. भाऊ तर आता बायकोच्या पूर्णपणे ऐकण्यात गेला होता. त्याने बायकोच्या आज्ञेप्रमाणे तर बहिणीच्या रक्तात तिची कासई आणून बायकोला दिली. बहिणीची सोयरीक तर गावातल्या जवळच्या एका तरुणाशी झालेली होती. तर जेव्हा तिचा सासरा भावाला म्हणाला, आता लग्न लवकरच उरकले पाहिजे, यापुढे आता आम्हाला थांबायला थोडा सुद्धा वेळ नाही, आता आपले पेंड बाहेर पडेल, म्हणून भाऊ आणि भावजाई खूप घाबरले होते. परंतु त्यांनी बहिणीसारखीच हुबेहूब दिसणारी अशी मेणाची पुतळी तयार केली. तर त्यांनी त्या पुतळीशी नवरदेवाचे लग्न लावले. तर त्या पुतळीला नवरदेवाच्या मागे घोड्यावर बसवले व तिला सासरी पाठवले. त्या दोघांनी एवढं सारं इतक्या सावधानीने केलं होतं की हे सारं कोणाच्या लक्षात आलं नाही आणि त्यांना कोणाचा तीळ मात्र संशय आला नाही. परंतु थोड्या वेळानंतर मेण वितळू लागले. त्यामुळे पुतळ्याच्या तोंडावरचा पूर्ण रंग उडाला. तेव्हा सासरा आणि नवरा यांना लक्षात आले की आपल्याला या दोघांनी फसवले आहे. त्यांना तर हे असं दृश्य पाहून खूप दुःख झाले होते व नंतर ते तिच्या भावाकडे गेले आणि त्यांना मुलीची मागणी करू लागले. तर भाऊ म्हणाला की मी सर्व काही खूप व्यवस्थितपणे पार पाडले होते. कोणाच्या तरी करणीमुळे माझ्या बहिणीचे रूपांतर हे मेणाच्या पुतळीमध्ये झाले आहे आणि तुमच्या घरच्यांपैकी हे कोणाचे तरी कृत्य असले पाहिजे. नवरी ही पूर्णपणे नाहीशी झाली आहे, त्याला आम्ही जबाबदार नाही. हे ऐकून नवऱ्या मुलाकडची माणसे खूप नाराज झाली व एवढेसे तोंड करून ती घरी परत निघाली. त्या मुलीचा खून तिथे झाला होता. त्यांनी तिथे एक चमेलीचे झाड पाहिले होते. त्याला असे एक पण अतिशय सुंदर मोठे असे फूल आले होते. मुलीने पूर्वी एका कुत्रीला म्हणजे मुक्या जनावराला खूप मोठ्या प्रेमाने खाऊ पिऊ घातले होते. परंतु ती त्यावेळी वर पाहायला देत बसली होती. मुलीचा सासरा हे सुवासिक फूल तोडण्यासाठी गेला, परंतु तेव्हा ते फूल पाठीमागे सरकले. तर ते फूल दूर जाऊ लागले. त्याचा हात त्या फुलाला काही पोचेना. ते फूल म्हणजेच ती नाहीशी झालेली नवरी होते. तिचे प्रेत तर तिथेच पुरले होते. सासरा त्या झाडाच्या जवळ गेला तेव्हा ती व ते फूल म्हणाले, कोण ग, तू कोण ग, ते फांदी हलवत आहे? मी नाही ग सखे. तेव्हा आहे कुत्री त्यांना म्हणाली. तेव्हा कुत्री गात त्यांना म्हणाली, सखे मी नाही. सासरा फांदी हलवतो बाई. सासऱ्याने फांदी सोडून देऊन
फूल अलगद काढून घेतले तर भावजईने हो नणंद मारली. सासू ही फूल काढताना पुढे सरकली. या भावजईने हो नणंद मारली. रक्तात कासही तिच्या रंगवली. हे शब्द ऐकून तर मंडळी अस्वस्थ झाली व पुन्हा तिची सासू फूल काढण्यासाठी पुढे सरसावले. तेव्हा फूल म्हणाले, कोण ग आहेत ते फांदी हलवत आहेत? सासू फांदी हलवते बाई. फांदी सोडून देई आणि फूल अलगद काढून घेई. भावजेने ही नणंद मारली. रक्तात कासही रंगवली. ते फूल परत मागे वळते. सासूच्या हाताला ते फूल काही येईना. मग नवऱ्या मुलाच्या भावाने आणि बहिणीने ते फूल काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते फूल त्यांच्या देखील हाती लागले नाही. तसेच व नवरा मुलगा उठला व त्याने फांदी वाकवली. तेवढ्यात फूल म्हणाले, कोण आहे ते फांदी हलवत आहे? तेव्हा कुत्री म्हणाली, सखे मी नाही. नवरा मुलगा फांदी हलवतो बाई. नवरा फांदी सोडून देईल, फूल अलगद काढून घेईल. भावजेने नणंद मारली. तिच्या रक्तात कासही रंगवली. हे ऐकल्यावर फांदी अलगद येऊन त्याच्या पुढे हातात येऊन पडते. ते फूल त्याने तोडल्याबरोबर लगेच पेल नाहीशी होते आणि हे नवरी समोर उभे राहिले. सुंदर लाजरी अशी नवरी. तिला घेऊन सर्वजण व सगळी मंडळी आनंदाने आपल्या घरी तिला घेऊन गेली. ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.